थोडीशी मेहनत घेतली तर इतकं छान भारी तूप आपल्या घरी बनू शकतं. तर त्याच्यासाठीच मी इथं साय साठवलेली होती. 8-10 दिवस फ्रीजमध्ये साय साठवलेली आणि तूप करायच्या आदल्या दिवशी ही जी साय आहे तर ती फ्रीजमधून बाहेर काढून त्यामध्ये मी 1 चमचा दही घातलेलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घेतलं आणि त्यामध्ये ना इथं मी बर्फाचं पाणी घातलं होतं, असं थंड पाणी फ्रीजमधलं. तर ते पाणी घालून ही साय आहे तर ही मिक्सरवरती फिरवून घ्यायची. लोणी वेगळं आणि ताक आहे तर ते लवकर वेगळं होतं, म्हणूनच मी सकाळी सकाळी लवकर फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं थंड होण्यासाठी. थंड पाणी घातलं की लगेच लोणी वेगळं होऊन येतं, लोण्याचा गोळा बनतो. तर अशाच प्रकारे 2-3 वेळा जे आहे तर ते मिक्सरवरती ग्राइंड करून साय मी त्याचं लोणी काढून घेतलेलं होतं. आणि हा जो लोण्याचा गोळा आहे तर तो स्वच्छ पाण्याने असा धुवून घ्यायचा होता. तर त्यासाठी सगळं भांड्याचं जे लोणी आहे तर ते काढून घेतलं आणि मिक्सरच्या ब्लेडच्या खाली जे काही बसतं ना तर ते पण एकदा मोकळं मिक्सर फिरवून घ्यायचा. तर छान असं निघून येतं ते पण. नंतर मग लोण्याचा गोळा छान असा तयार झालेला होता तर तो मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि ज्या भांड्यात साय काढलेली होती त्याच भांड्यामध्ये काढून घेतला. आणि मग छान असं धुवून घ्यायचं होतं हे पण मला थंड पाण्याने. तर थंड पाणी घालून छान असं स्वच्छ धुवून घेतलं. जितकं छान धुतलं जाईल तितकं तुपाला आंबटपणा येत नाही आणि तूप जे आहे तर ते छान बनतं आणि जास्त दिवस टिकतं पण. जितकं धुईल तितकं त्यामध्ये ताक निघतं आणि हे जे पांढरं पाणी आहे ताकाचं तर ते निघायचं बंद होईपर्यंत धुवून घ्यायचं. ताक जे केलेलं होतं तर ते मी ओतून दिलं सिंकमध्ये. ते ताक मी वापरत नाही कारण बरेच दिवसाची साय असते आणि मग आपण आजारी पडण्याची पण शक्यता असते तिथे त्याचं खाल्लं तर. आणि तसंही ते आम्हाला आवडत पण नाही त्याचं ताक. तर ते टाकून दिलं आणि नंतर मग स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलं तोपर्यंत की जोपर्यंत पांढरं पाणी निघायचं बंद होतं तोपर्यंत. स्वच्छ असं धुवून झालं की मग हे जे लोणी आहे तर हे मिक्सरवरती कढवायला ठेवायचं. तर छान असं लोणी काढून घेतलं. नंतर ह्याच पातेल्यामध्ये मी हे परत टाकून गॅसवरती वितळवायला ठेवलं होतं. तर गॅसवरती छान वितळून घ्यायचं. मंद गॅसवरती जितकं वितळवेल ना तितकं छान असं वितळलं जातं कारण फुल गॅसवरती एकदम करपायची शक्यता असते आणि छान वितळत नाही. तर तूप वगैरे बनवून घेतलं, गॅसवरती कढवून घेतलं छान आणि नंतर मग ह्या डब्यामध्ये मला काढायचं होतं. तर इतकं छान तूप बनलं होतं घरात पण ना, सगळा असा सुगंध सुटलेला, खूप छान वाटत होतं घरामध्ये पण. आणि मला ना ही तुपामध्ये जी बेरी निघते ना ती खायला खूप जास्त आवडते, म्हणूनच मला तूप बनवायला आवडतं. खरंच खूप छान लागते, मला पण आवडते, माझ्या स्वराजला पण आवडते, म्हणून मी ते गाळणीने गाळून घेते. आणि नंतर मग तूप वगैरे काढून ठेवलं डब्यामध्ये आणि छान बनलं होतं तूप. असंच घरच्या घरी तूप बनवू शकतो कारण आपण बाहेरून कोणत्याही ब्रँडचं तूप आणलं ना तर ते भेसळच असते त्यामध्ये आणि इतकं फ्रेश तूप तर आपल्या घरीच बनवू शकतं. इतकं फ्रेश तर आपल्याला विकत नाही भेटत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. बाय बाय.